सर। हाँ जिंके बोलो। सर मुझे छुट्टी चाहिए सर। छुट्टी? हाँ सर। लेकिन क्यों? वो सर मुझे जबलपुर जाना है सर। लेकिन जाना क्यों है? वो सर क्या है, वो एक आदमी से बात हुई थी, वो जबलपुर का था, तो उसके फोन से शीतल ने कॉल किया था। वो बोल रहा था कि जबलपुर स्टेशन पर कुछ झगड़ा हुआ है और लड़का लड़की थे, उनने कॉल किया था। अरे लेकिन 2 दिन में हमें कश्मीर जाना है। तुम जबलपुर जाओगे कब, आओगे कब? सर प्लीज, मैं उनको 2 दिन में ढूंढ निकलूंगा सर। सर प्लीज मुझे जाने दीजिए सर। देखो अजिंक्य, हम ऊपर बात कर रहे हैं ना, और रेलवे पुलिस में मेरे दोस्त है। मैं अब और इंतजार नहीं कर सकता सर। सर प्लीज सर, सर प्लीज मुझे जाने दीजिए सर। आई रिक्वेस्ट यू सर, प्लीज। ठीक है, जाओ। थैंक यू सर। सुनो, अपना ख्याल रखना। जी सर। ओके। थैंक यू सर। अबे इकडे. जी श्रीमान. अजिंक्य सध्या इथून विचार करत नाहीये, तो इथून विचार करतोय. तू त्याच्याबरोबर जा. तो जिथे जाईल तिथे जा. जी श्रीमान. गो. समातीचा यो जपला परिहादना तुझा सोडला गुन्हा झाला यो कोणतासा ठाव लागला ठाव समाधान राजा फोन करतो म्हणला होता, अजून कसा फोन नाही आला त्याचा. त्याला काहीतरी कळलं तर तो आपल्याला कळवणार ना. अरे हो, आता निम्मी रात सरत आली. समाधान मला मग भीतीच वाटायला लागली मग. जी जी, डोंट अफ्रेड. मी काय म्हणते मामा, तुम्हीच का फोन करत नाही फौजींना? मला बी तेच वाटतंय, आपणच फोन करून विचारावं. पोरांच्या जीवाला काही बरं वाईट तर झालं नसेल ना. एवढ्या रात्री कोण आलं गावात? अगं बाई, शीतल, अगं बाई मुलगी.
अगं कुठं होतीस पोरी? किती वाट बघायची तुझी, किती तर आमच्या जीवाला घोर लागला होता. बरं जर आलीस. किती आमच्या सगळ्यांचे डोळे तुझ्या वाटेकडे लागले का पोरी? अगं कुठं होतात तुम्ही? फोन बिन तरी करायचा नाही व्हय? राहुल्या, काय र काय झालं? लय दमल्यासारखं दिसतोय आज. हा राहुलची टाव कुठं होता? अख्खं गाव वाट बघत होतं तुमची. अरे रावल्या काहीतरी बोल. मी सांगते सगळं. आधी या दादांचे पैसे द्या की. देतो देतो, तुम्ही चला. चल पोरी, चल चल. राहू द्या राहुलचे, राहू द्या. गोट्या घे रे. दमखा शांत पोरी, दमखा जरा. जेडे जागो पोरासनी पाणी घेऊन ये जा. अगं शीतल, 2 दिवस झाला तुमचा फोन नाही, काय नाही. आज किती टेन्शन मध्ये होता माहितीये का? 1 मिनिट. ठीक आहे, त्याच्याशी बोल. हा मामा, अरे अजून काहीच नाही पत्ता. हॅलो, मी बोलती शीतल. शीतल, शीतल पोचलीस तू? कधी पोचलीस? कुठं होता तुम्ही? जबलपूरवरनं तूच फोन केला होता का? शीतल, तुला किती फोन करायचे? आणि राहुल कुठे? तुम्ही कुठं होता? तुम्ही कसं आला मग? आओ शांत, ऐका माझं. ऐका काय ऐका? हा, तुला जरा तरी अक्कल आहे का नाही शीतले? अगं फोन करायचा नाही का मला एक? अहो मी केलता तुम्हाला फोन, पण तुम्हीच उचलला नाही. अगं मी उचल नाही तर मग एक मेसेज करायचं शीतले. इथं माझी अवस्था काय झाली होती माहितीये का तुला? तुला आता शोधायला आम्ही जबलपूरला निघालो होतो माहितीये? काहीच माहित नाही तुमचं. हा, एक साधा फोन नाही तुमचा. खरंच कमाल झाली राव तुमची, खरंच. सॉरी, चुकलं माझं. हो पण मी तुम्हाला सगळं सांगते, ऐकून तर घ्या माझं. मी तुम्हाला सांगते काय झालं ते. आम्ही बसलो पहाटे आणि आम्हाला दोघांना बी झोप लागली. मग डायरेक्ट 2-3 वाजता दुपारी जाग आली. म्हणलं तुम्हाला फोन करावा. मग फोन शोधते तर मला माझा फोनच सापडेना. म्हणून राहुल्याच्या फोनवरनं फोन केला. तेव्हा मला कळलं माझा फोन तिकडच राहिलाय. मग थोडस पुढे गेल्यावर राहुल्याच्या फोनचं चार्जिंग संपलं. आता फोन चार्जिंगला लावायचा तर ह्याचा चार्जर बी चालना. मग म्हणलं दुसऱ्या कोणाचा तरी फोन घेण्याऐवजी आपण पुढच्या स्टेशनला उतरून चार्जर घेऊया. तिकडं मध्ये एका पासिंगला आमची रेल्वे थांबली. तिकडं जबलपूर स्टेशनला आम्ही 9 पर्यंत होतो. अहो तिकडं आमच्या बोगीमध्ये एक जण एका बाईला त्रास देत होता आणि कोणी बी काय करना, नुसते सगळे बघत बसले होते. मग मी जाऊन दिली त्याच्या एक कानाखाली. अहो तो माझ्या अंगावरच आला. मग राहुल्या आला मदतीला. आम्ही दोघांना बी त्याला चांगलंच कुठलं. जरा दंगा झाला, लोक तिकडे जमली आणि सगळेजण म्हणायला लागले पोलिसांना बोलवावं लागल. आणि पोलीस बी आले. तिकडे ते आम्हाला म्हणले की तुम्हाला चौकीत यावं लागल. अहो तिथं त्या गडबडीत राहुल्याचा फोन पडला आणि फुटला. मग तिकडच्या एका माणसाकडनं फोन घेतला आणि तुम्हाला फोन करते तर तुम्ही फोन बी उचलला ना. अहो मी 2दा-3दा फोन केला तरी बी तुम्ही फोन उचलला नाही. मग तिकडनं आम्हाला कळलं की उशिरा रात्री एक ट्रेन पुण्याला जाते. मग आम्ही म्हणलं आपण त्या ट्रेननं जावं. अहो तुम्हाला आम्ही कळवणारच होतो पण लई उशीर चालता हो आणि त्या गडबडीत काय सुचलं नाही बघा. मग त्या ट्रेन मध्ये बसून आम्ही पुण्यापतूर गेलो. अहो पुन्हा स्टेशनला पोहोचायला आम्हाला 11 वाजले. म्हणलं आता लगेच स्टेशनवरनं बस मिळेल नाहीतर बस मिळणार नाही. अहो अक्षरशः पळत आलो स्टेशन बाहेर. बघतो तर शेवटची गाडी बी गेलती. मग तिकडे एक प्रायव्हेट गाडी मिळाली. तिनं आम्ही पुणेपतूर आलो आणि मग तिकडनं घरापतूर रिक्षा केली.
अगं मग नंतर फोन करायचा शीतले. तुमच्या नंबर शिवाय दुसऱ्या कोणाचा नंबर ध्यानात नव्हता माझ्या. आणि मला वाटलं तुम्ही ओरडाल म्हणून त्या भीतीनं फोन नाही केला. म्हणलं पोचल्यावरच फोन करते. शीतले काय तरी करायचं ग. फोन नाही मेसेज तरी करायचा शीतले. माझा जीव जायची वेळ आली होती माहितीये तुला. शीतले परत आयुष्यात असं काही करू नको शीतले. तुला माहित नाही ती चक्क काय मरतोय असं झालं होतं मला. अहो काय ते काय बोलताय तुम्ही. मला तुम्हाला फोन करायचा होता पण त्या गडबडीत राहून गेलो. सॉरी माझं चुकलं. शीतल दे इकडे फोन. हॅलो आजा. हा आता तिला कशाला काय बोलतोयस. आधीच कावरी बावरी झाली ती. असू दे ती तुला नंतर फोन करेल. बर तू आता आराम कर. हा शीतल शांत हो. बस. शीतल कशाला असले भानगडीत पडायचं. नाहीतर काय तिथं ना आपल्या ओळखीचं ना पाळखीचं कोण कोण कसं असतं काय सांगता येते बाई. राहुल्या अरे तुला तरी कळायला पाहिजे होतं ना. कळायला पाहिजे होतं पण मैं बहुत दम्या हुआ अभी. मैं 4-5 दिन तक सोने वाला हूँ. चुलीत घाल तुझं हिंदी. तिथं जाऊन कशाला भांडण करत बसला होता. बापू तुमच्या माहितीसाठी सांगतो रेल्वेवाल्याने आमच्या दोघांचा सत्कार बी केला. आणि प्लॅटफॉर्मवर टाळ्या वाजवत होती सगळी टाळ्या. आणि जेव्हा का कळलं की फौजीची बायको आहे तेव्हा सगळ्यांनी सल्यूट मारला तिला. मामा आम्ही काही ठरवून केलं नव्हतं. नाना आता माझ्या समोर असं काय होत असेल तर मी कसं गप्प बसायचं. अगं तू केलंस ते अगदी बरोबरच केलंस पण आम्हाला इथे इतकी काळजी वाटत होती ना. बघ बर तुम्हाला उशीर झाला म्हणून सगळे किती काळजीत आहेत ते. वा वा शीतल वा. नाही आपण सगळ्या गावकऱ्यांनी तिचा सत्कारच केला पाहिजे नाही का. हे बघ पुरी पुढच्या खेपेला असं काही झालं तर आमच्यापासून कुठली गोष्ट लपवून ठेवू नकोस. अगं, तुझी लय काळजी वाटते का आम्हाला. जीजी तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे म्हणलं मला कधीच काय होणार नाही. शीतल काही शोधतेस का. अहो ते फोटो हे तर भिंतीवर आमचा फोटो होता तो कुठे गेला ते माहित आहे का तुम्हाला. म्हणजे कोणी उचलून ठेवलाय का.
तू फोटो अगं खरंच की अगं वय मी रूम आवरायला काढली होती ना मग तुला आवायचंच राहून गेलं बघ म्हणजे तुझं फोन बिन नव्हता लागत मग त्या गडबडीत सगळं राहून गेलं ग बर आता सांगता का कुठे ठेवलंय ते अगं तू कुठे आता फोटो बघत बसते दमली असशील ना आराम कर जरा वेळ फोटो असेल इथंच कुठेतरी पडलेला तसं तर माहिती लई झालंय पण माझ्यामुळे सगळेजण काळजीत होते म्हणून लई वाईट वाटतंय बघा उगाच सगळेजण तात्काळली वय जेवण बी नाही केलं कोणी सॉरी बर का तुम्ही घेता का जीव नाही नको राहू दे एक दिवस नाही खाल्लं म्हणून काही होणार नाही मला तर तुझीच काळजी लागून राहिलेली तू तरी कशाला का असल्या भानगडीत पडत बसायचं तिथंच तर आपण चुकतो आपण आपल्या येळेचा आपल्या कामाचा विचार करतो आणि जर कुणावर अन्याय होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो जर सगळ्यांनीच असा विचार केला तर कसं चालेल खरंच अगदी बरोबर बोललीस हा अरे अजिंक्य तुम यहाँ? यस सर। अच्छा हुआ तुम गए नहीं और तुम्हें जाने की जरूरत भी नहीं है क्योंकि जबलपुर स्टेशन वालों से भी मेरी बात हुई है और उन्होंने कहा है कि सर शीतल घर पहुंच गई सर। पहुंच गई। हाँ सर। चलो बढ़िया हुआ लेकिन हुआ क्या था और इतनी देर क्यों लगी? सर अब क्या बताऊं सर आपको वो जबलपुर में कोई एक आदमी था वो औरत को छेड़ रहा था तो शीतल ने उसे जाकर थप्पड़ लगाई सर। क्या? और सर उस आदमी ने गुस्सा होकर शीतल पर हमला किया तो शीतल उसे लेकर रेलवे पुलिस चली गई सर। अरे तो उसने फोन करना चाहिए था ना। वो क्या हुआ ना सर इस बीच राहुल का फोन गिरकर टूट गया और उनकी ट्रेन भी छूट गई तो वहां उन्हें अलग ट्रेन में बिठाया गया और वहीं से शीतल ने मुझे कॉल भी किया था लेकिन तब सर मैं रेंज पर था। अजिंक्य तुम्हारे बीवी की जितनी तारीफ करे ना उतनी कम है। लेकिन सर मतलब वो बात तो है सर लेकिन हम सब लोग कितने टेंशन में थे मालूम है ना सर। हाँ वो बात तो है लेकिन अभी एक बात तुम समझ गए होंगे कि वो एक फौजी की बीवी होने का मतलब जानती है वो तो बस अपना फर्ज निभा रही इसलिए फोन लगाना भूल गई होगी। लेकिन सर ऐसा थोड़ी होता है सर कम से कम एक कॉल या मैसेज तो करना चाहिए था ना सर। एक बात बताओ जब हम मिशन पर जाते हैं तब किसी को मैसेज कॉल कर पाते हैं नहीं ना। कभी कभी ऐसा होता है अजिंक्य और तुम्हें तो उसके ऊपर गर्व होना चाहिए। मुझे तो हो रहा है हम सबको हो रहा है और अगर ये बात मैं कर्नल साहब को बताऊंगा ना तो बहुत खुश हो जाएंगे। अरे उसकी चिंता करना छोड़ दो अजिंक्य। अरे शीतल फौज में नहीं है तो क्या हुआ वो एक फौजी की बीवी है वो खुद एक फौजी है।